ऋषभ बेसरे नवनाथ 11 मॅन ऑफ द मॅच चा किताब घ्यायसाठी लवकर ये. एक धाव घेतलेली आहे. सुयोग वारके स्ट्राइक यश नॉन स्ट्राइक सुयोग बघू शकता. वैजनाथ वॉरियर्स संघाची धाव संख्या झालेली एक. रोशन पुढचा चेंडू बघू शकता. उचललेला चेंडू आणि सरळ जातोय षटकारच्या बाहेर. यश चौधरी यांचा बॅनेट फटका. कसा षटकार मारलेला आहे. बघूया पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. डॉट चेंडू जात आहे. पंच डॉट चेंडू धन्यवाद. तर चालू असलेला सामना नवनाथ 11 वैजनाथ वॉरियर्स वर्सेस बोरा 11. एकदम जबरदस्त सामना चाललेला आहे. षटकार एक खणखणीत आणि दणदणीत मारलेला एक षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येला थोडा आकार मिळाला आहे. चांगल्या धावसंख्या आली ती 13. खरोखर आजच्या सततले सामने होणार आहेत ते अतिशय रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कालचे सततले पण सामने अतिशय रंगतदार झाले. वैजनाथ मित्रमंडळ वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग खरोखर अतिशय दिमाखात ही स्पर्धा चालू आहे. सर्व लोकांचा आपल्याला फोन येतात. चांगली स्पर्धा चालली आहे आणि कालच्या सत्रात आणि आजच्या सत्रात षटकार किती मारले ते आपल्याला नागले सर आमचे बसलेलेच आहेत तर सांगणार आहेत आपल्याला. परंतु चांगला चालू असलेला अतिशय सामना सुंदर मारलेला हा एक बघूया. हा आणि मला असं वाटतं एक धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्येत वाढ झाली आहे थोडी. धावसंख्या आली ती 14. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या ती 14. खरोखर चालू असलेला सामना बोरा 11 वर्सेस वैजनाथ वॉरियर्स. कालच्या सामन्यात ते सामने झाले. त्या सामन्यामध्ये बोरा 11ने त्यांच्यातला एक आयकॉन प्लेअर म्हणावा लागेल चांगलं सहकार्य द्यायला लाभलं. 50 धावा त्यांनी मारल्या आणि ती मॅच आपल्याला जिंकून दिली होती आणि ती मॅच जिंकली म्हणून ते आज या आता जो मॅच खेळत आहेत ते मला असं वाटतं नागरे सर निश्चितच ती मॅच तिसरी मॅच असावी. हा नवीन आलेला गोलंदाज दुसरं षटक घेऊन प्रियश. बघूया प्रियश कशी गोलंदाजी करते आपल्याला पाहायचं आहे. फलंदाज आहे तो यश चौधरी. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे. षटकारांची आतषबाजी एक षटकार पाहायला मिळाला आपल्याला. बघूया मला असं वाटतं हा सुद्धा दणदणीत आणि खणखणीत षटकार पण नाहीये आणि फलंदाज फसलेला आहे. जाळ्यात अडकवलेला आहे आणि मला असं विकेट आपली गमावलेली आहे यशने. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या थोडी स्थिरावलेली आहे. चांगला फटका मारत होता पण तो फसवलेला आहे आणि एक बाद 14च्या स्वरूपात विकेट गेलेली आहे. संकेत दुसरा फलंदाज चाललेला आहे तो संकेत. खरोखर अतिशय रंगतदार सामने पाहायला मिळाले इथे. मला असं वाटतंय काल आपण बघितलं सकाळच्या सत्रात सामना भरपूर म्हणजे जास्त जो मार पडला तो गोलंदाजांना कारण षटकार चौकार आपल्याला मिळाले. पण संध्याकाळचं क्षेत्रही ज्या वेळी येणार आहे त्यावेळेस गोलंदाजी हवी ठरणार आहेत या ग्राउंडवर. आपण काल पाहिलेलंच आहे. तर खरोखर आमचे सहकारी इथं बसलेले आहेत. तर आम्हाला त्यांच्याकडनं एक अपॉइंटमेंट अशी मिळते का खरोखर त्याप्रमाणे सामने होतील. दरम्यान पुढचा षटक दुसरं षटक आणि हा मला असं वाटतंय हा दणदणीत खणखणीत चाबूक सनसनीत षटकार
प्रयत्न नसेल. चांगला थ्रो आलेला आहे. धाव संख्या थोडी स्थिरावलेली आहे. 1-31-21 तर खरोखर आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळपासून जे सामने झाले, कुठले सामने झाले ना माहित नाही मला, सकाळी कुठला सामना झाला काय ते नंतर आपल्याला समजेलच. परंतु चालू असलेला सामना हा निश्चितच रंगतदार होईल यात मात्र तीळमात्र शंका नसेल. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज आहे तो प्रियेश कडून खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रियेश कडून. काय काय बोल बोल बोल. दरम्यान प्रियेशचा पुढचा चेंडू एक चांगले तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय प्रियेश कडून. आणि मला असं वाटतंय खरोखर आणि एक धाव पूर्ण. तू टाकू का मी टाकू, तुझ्याकडे देऊ का माझ्याकडे देऊ, अशा प्रकारची त्याची परिस्थिती झाली. थोड्या स्वरूपात खरोखर रनआउट झाला असता पण वाचलेला आहे. बाल बाल के बच गए अशा प्रकारचा कॉलिंग बरोबर नव्हतं म्हणावं लागेल आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांना झालेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख प्रकारची प्रियेश कडून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर तटवलेला चेंडू आहे. पाहूया आणि मला असं फलंदाज बाद चांगल्या प्रकारचा थ्रो मारला आणि फलंदाज बाद झालेला आहे. दरम्यान दोन फलंदाज बाद. तिसरा जाणारा फलंदाज राज चौधरी. खरोखर राज चौधरी चांगला फलंदाज गोलंदाज अष्टबैलू खेळाडू आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते पाहायचं आहे. दरम्यान धाव संख्या झाली ती 22. 2 गडीच्या मोबदल्यात 22 धावा. दुसरं षटक संपलं. धाव संख्या ती 22. पाहूया मला असं वाटतं जवळजवळ 11च्या सरासरीने लांगरे सर 11च्या सरासरीने चाललेला हा संघ आहे. 11 दुने 22 धावा झालेल्या आहेत. हा बापदेव 11 आणि दुर्वा 11 यात पहिला सकाळचा पहिला सामना त्यामध्ये बापदेव संघ आज विजय झालेला आहे. दुसरा सामना अंश 11 आणि नवनाथ 11 त्यात नवनाथ विजयी झालेला आहे. आणि हा तिसरा सामना चालू आहे. बोराई आणि वैजनाथ. दरम्यान पुढे तिसरं षटक घेऊन मला असं वाटतं संघाचे कर्णधार असतील उत्तम चोरगे. बघूया 11च्या सरासरीने दोन्ही गोलंदाजाने संघ बाहेर केलेल्या धावा. पुढचा चेंडू उत्तम याचा सुंदर टाकलेला चेंडू. हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. फसवा चेंडू होता. समाधान आहे फलंदाज. धावसंख्या 22. खरोखर चांगल्या प्रकारे चेंडू टाकला. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. सुंदर तटवलेला चेंडू आणि फलंदाज बाद. सुंदर गोलंदाजी बघा. पहिला चेंडू फसवा टाकला. एक लो चेंडू टाकला. दुसरा चेंडू पण त्याच पद्धतीने टाकला आणि फलंदाज आहे तो आरके यांच्या स्वरूपात. तिसरी विकेट गेली ते सुयोग वारकेच्या स्वरूपात. खरोखर गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. 2 जे गोलंदाज होते त्यांनी 11च्या सरासरीने धावा दिल्या पण तिसऱ्या हातात चेंडू दिलाय घेतलाय तो स्वतः कर्णधार उत्तम याने. आणि उत्तमने उत्तम कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे. तो म्हणजे सुयोग वारकेला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. अशा तर नवीन आलेला फलंदाज समीर. सुशीलचा भाव समीर असा आम्हाला सांगायला मिळतं इथं. खरोखर सुशीलने सुद्धा हनुमान वॉरियर्स मध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे पाहायला मिळणार आपल्याला. पुढचा टाकलेला चेंडू हा सुद्धा सुरेख चेंडू. तिने निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. कुठल्या प्रकारची धाव झाली नाही पण एक विकेट बाल केलेली आहे ती वैजनाथ वॉरियर्स संघाची. सुरेख प्रकारचे तिन्ही चेंडू फेकले तर उत्तमने सुरेख प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा टाकलेला चेंडू पाहूया मला असं वाटतं तिथे काय होतंय. आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव गेलेला आहे. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव एक विकेट. काय गोलंदाजी म्हणावं लागेल. टाळ्या का द्यायला काय हरकत नाही आपण या गोलंदाजासाठी. खरोखर अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
उत्तम याच्याकडून दरम्यान पुढचा चेंडू हो सुंदर तटवलेला चेंडू आहे पाहूया का होतं तिथे आणि मला असं वाटतंय गच्चा क्षेत्ररक्षण झाले परंतु एक धाव आणि एकच धाव झाले चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि त्याप्रमाणे एका धावेने थोडी वाढ झाली धाव संख्या आली ती 23 3-23 अशा प्रकारे धाव संख्या चालू आहे ती वैजनाथ वॉरियर संघाची आता पाहूया राज चौधरीकडे आपले सूत्र त्याने आपल्याकडे घेतलेलं आहे फलंदाजाचं कारण तो एकमेव असा फलंदाज आहे चौकार आणि षटकारांची आतषबाजी करण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि तसं जर झालं तर हा सामना आपल्याला खरोखर अतिशय रंगतदार पाहायला मिळणार आहे परंतु चेंडू आहे गोलंदाज संघाचा कर्णधार उत्तम याच्याकडे आणि उत्तमने आतापर्यंत टाकलेले चेंडू उत्तम प्रकारे टाकलेले आहेत आणि चांगली उत्तम कामगिरी आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे असा उत्तम चोरगे सुंदर तटवलेला चेंडू पाहूया कॅच होत आहे का आणि मला असं वाटतंय ही सुद्धा कॅच आणि दुसरी कॅच अतिशय सुरेख आणि जबरदस्त कॅप्टनशिप म्हणावी आणि कॅप्टन सारखे एक रन दिले मला असं वाटतंय नागडे सर एकच रन दिले आणि 2 विकेट अतिशय सुरेख षटक टाकलं तिसरं आपल्या संघासाठी आणि धावांना लगाम घातलेला आहे राज चौधरी मला असं वाटतंय शून्यावर डक मध्ये बाद झालेला आहे चांगला फलंदाज होता मारलेला शॉट चांगला होता परंतु सरळ तो सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षक होता त्याने तो झेल पकडलेला आहे धाव संख्या खरोखर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल चौथं षटक घेऊन कोण येतंय नागले काकांची कामगिरी आपल्या पूर्व विभागातच सुशील कायनकर म्हणतात नागले काकांची कामगिरी अतिशय उत्तम आणि उत्तमच आहे कारण नेहमीप्रमाणे आपल्याला सहकार्य आपल्या पूर्व विभागात त्यांचं असतं यात तीळ मात्र शंका नाही कुठेही जा तुम्ही कुठे क्रिकेट असू द्या आम्ही थोडं आता मागे पडलो पण नागले काका आमच्या वयाचे आहेत त्यासाठी खरोखर त्यांना धन्यवादच दिले पाहिजे आपण चला कृपया टाइम घेऊ नका प्लीज थोडा कारण ड्रिंक्स आहे सॉरी तर मला असं वाटतं आजचा शेवटचा दिवस असेल आणि आजच्या दिवसात आपल्याला सामने संपवायचे अतिशय नियोजन आणि आयोजन आपला वैजनाथ वरसई यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं आणि या पंचकृषीतले सगळे संघ एकत्र करून ही प्रीमियर लीग भरलेली आहे तसंच सर्व प्रेक्षकांचं सुद्धा सहकार्य आपल्याला मिळतं तर सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं आपण वारंवार धन्यच करायला मानायला पाहिजेत कारण चांगल्या प्रकारे ही स्पर्धा अशीच दरवर्षी आपल्याकडे व्हावी तर चौथं षटक वळूया आपण ग्राउंड कडे धाव संख्या आली ती 23 4-23 धाव संख्या चौथं षटक घेऊन आलेला आहे प्रियेश ज्याने मगाशी षटक एक टाकलं होतं त्याला परत उतरवलेला आहे सुंदर मारलेला चेंडू पाहूया काय होतं तिथे एक धाव तर घेतलेली आहे सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे एका धाव वाढलेली आहे चांगल्या प्रकारचे चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूवर एक धाव झालेली आहे चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रियेशकडून आपल्याला पाहायला मिळते खरोखर सुंदर टाकलेला चेंडू होता आणि थोडं क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं पण एक धाव रोखू शकले नाहीयेत हा खरोखर गोलंदाजी आपल्याला चांगल्या प्रकारची म्हणणार आहे ज्या प्रकारे मगाशी उत्तम चोरगेने जे षटक टाकलं होतं त्यामध्ये खरोखर एकच धाव दिली होती आणि मला असं वाटतंय 2 फलंदाजांना बाद केला होता अशी सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुंदर टाकलेला चेंडू पाहूया झेल होतोय काय आणि हा झेल बाद चांगल्या प्रकारे खरोखर झेल बाद तत्पूर्वी या ठिकाणी या विभागातील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय लहू आमरे आणि सन्माननीय रोहिदास जाधव यांना विनंती करून व्यासपीठावरती यायचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत तर खरोखर चांगल्या प्रकारे आपल्याला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी बोराई 11 संघाकडून पाहायला मिळते वैजनाथ वरसई संघ
थोडा धावसंख्येचा आकार घालण्याला कमी आपल्याला धावसंख्या थोडी कमी वाटते आपल्याला, कारण काय त्यांचे फलंदाज प्रमुख फलंदाज बाद झाले. धावसंख्या आली ती 4-25, 5-25. प्रियशता पुढचा चेंडू रोशनसाठी आणि हा चेंडू व्हाईट आहे. व्हाईटच्या स्वरूपात एक धावसंख्या आली ती 26. या धावसंख्येवर वजने संघाला आतापर्यंत रोखलेले ते भोराई संघाने. खरोखर खंदे फलंदाज, षटकार चौकारांची आतषबाजी करणारे फलंदाज, त्यांना बोराई 11च्या गोलंदाजाने थोडासा तंबूचा रस्ता दाखवला. मला असं वाटतं हा काय होते पाहूया. आणि हा मला असं वाटतं दणदणीत खणखणीत षटकार, च्यवनप्राश षटकार आकार मिळालाय. धावसंख्या ती 32. प्रियेशला एक दणदणीत आणि खणखणीत षटकार मारलेला आहे, कारण षटकार चौकारांची आतषबाजी पाहिजे. कारण सकाळच्या सत्रात 60-70 धावा जरी झाल्या तरी विन करू शकतात. अशा प्रकारचं हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं. परंतु संध्याकाळचं क्षेत्र जेव्हा जसं 4-5 वाजतात त्यानंतर या खेळपट्टीवर बॉलर जे आहेत, जे गोलंदाज ते हाबी होतात, ते आपल्याला पाहायला मिळाले आहे 2 दिवसात. दरम्यान पुढचा चेंडू प्रियेशचा, हा सुरेख टाकलेला चेंडू आणि मला असं वाटतं फलंदाज बाद विकेटच्या स्वरूपात कुणावर झाला. तर खरोखर धावसंख्या आहे ती 25 ना 32. आउट झालेला फलंदाज संदीप, आउट झालेला फलंदाज रोशन. चांगल्या प्रकारची खरोखर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळते. हा मला असं वाटतं खराब चेंडू आहे. पंचाकडनं वाईटचा इशारा आलेला आहे आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव वाढलेली आहे. धाव संख्या आहे ती 33. 6-36 धावा, 6-33 सॉरी. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा मला असं पंचाने नोट डिक्लेअर केलेला आहे, त्यात एक धाव काढलेली आहे. धाव संख्या आहे ती खरोखर ही फ्री हिट असेल, फ्री हिट असेलच. पाहूया नंतर पुढचा चेंडू कसा टाकतोय प्रियेश ते पाहायचं आहे, कारण पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. त्याच्यावर किती धावा वसूल करणार आहे असे अक्षय आपल्याला पाहायला मिळणारच आहे. दरम्यान प्रियेशचा पुढचा चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी मागाच्या षटकात केली होती. याही षटकात चांगल्या प्रकारे त्याची गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु हा दरम्यान पुढचा चेंडू राईट मोड विकेट मारा. सुंदर तटवलेला चेंडू आहे. पाहूया, एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवर मला असं वाटतंय समाधान मानावं लागलेलं आहे. धाव संख्या आली ती 36. तर मला असं वाटतंय चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 36. खरोखर हा सामना आपल्याला जर वजनात वॉरियर्स कडनं जर चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली तर हा सामना आपल्याला रंगतदार पाहायला मिळणारच आहे, कारण चांगल्या प्रकारचे गोलंदाज वजनात वॉरियर्स कडे आहेत.
चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अर्थातच 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 35 धावा स्कोर कार्ड वरती 6 बाद 35 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. एक कौतुकास्पद आयोजन आणि नियोजन मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल ओमकार डेकोरेटर्स अर्थातच प्रोप्रायटर रामदास जाधव यांचं. छत्तीस धावा या ठिकाणी आपल्याला लागताना पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्लॉक ओव्हर या ठिकाणी या षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय वैजनाथ वॉरियर संघ ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपण बघितलं तर या दोन्ही संघाने या ठिकाणी करो आणि बरो अशी परिस्थिती पाहायला मिळते. डू ऑर डाय ही परिस्थितीमध्ये असलेली मॅच कोण जिंकणार, कोण या स्पर्धेमध्ये आपल्या अस्तित्व टिकवून ठेवणार ती येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे. यावेळी आपण बघतोय तू धाव मी धाव अशी परिस्थिती पाहायला मिळाली. पहिल्या धावेसाठी आपण बघतोय फलंदाज मात्र या ठिकाणी बाद असेल. पुन्हा एकदा बॅक टू द पॅव्हिलियन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता स्कोर कार्ड वरती धावा स्थिर होतोय 36 या धावसंख्येवरती. उर्वरित या इनिंग मधले या षटकातले 5 चेंडू बाकी आहेत. या 5 चेंडूंमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं तर वैभव यावेळी चांगला स्क्वेअर कट केलाय चेंडूला. 2 दिशांमध्ये या ठिकाणी आपण बघितलं 2 फलंदाजांमधून क्षेत्ररक्षकांमधून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं तंत्र यूज करत चेंडूला सीमारेषा बाहेर हा येतोय चौकार. डीजे मार्टसाठी संधी. राजा पाटील आणि जोमा आपला वायरमॅन जोमा. निश्चितच या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ते राजा पाटील निफाड त्यानंतर अंकुश पाटील त्यानंतर आमचे जोमाभाई या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरून असणार व्हायचंय. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मैदानाकडे वळणार आहोत. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. संदीप पाटील यावेळी तारण हार ठरतोय. बिगिट खाण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर मी बघतोय तर काय होतोय हा येतोय बॅक टू बॅक चौकार. 4 धावा पुन्हा एकदा डीजे साठी संधी. आवाज स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. आता मात्र कुठे ते विचार करण्यास भाग पाडलं गेलं बोऱ्या 11 संघाला. कारण डू ऑर डायच्या परिस्थितीच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 44 धावा आपल्याला लागताना पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी आता या गोलंदाजानं चौकार मारल्यानंतर विचार करण्यासाठी भाग पाडलंय. वैभव त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आपण बघितलं तर 1 धाव रोखू शकत नाहीत. आपण एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. 45 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. आपण बघतोय एका धावेने दोन्ही फलंदाज स्ट्राइक रोटेट करतात आणि संघटित धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45. वैभव पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन निश्चितच या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे. प्रकल्पग्रस्तांच्या या ठिकाणी न्याय हक्कासाठी लढणारे हे व्यक्तिमत्व आणि क्या बात आहे 1+6 राज नारकर याचा हा षटकार कुठेतरी तारण हा ठरतोय वैजनाथ वॉरियर संघासाठी. नो बॉल आलाय आणि या 7 धावा निश्चितच काउंट होतील. षटकारांना धावसंख्या वाढेल. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 52 या धावसंख्येवरती. बॉल द्या बॉल प्लीज बॉल द्या बॉल द्या बॉल. 52 धावा एक फायटिंग टार्गेट जो पाहिजे होता. जी सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी पाहिजे होती ती धावसंख्या मात्र या ठिकाणी गोळा करतोय वैजनाथ वॉरियर संघ. थोडस विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी
फ्री हिट. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, खाली राहणारा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, थोडसा क्षेत्ररक्षण बागडला जातोय, दुसऱ्या धावेसाठी पलटवार केलाय आणि 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 54 धावा स्कोर कार्ड वरती लागतात वैजनाथ वॉरियर्स संघाच्या पाठीराख्यांमध्ये. त्यांच्या संघामध्ये या ठिकाणी थोडस उत्साहाचं वातावरण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय आणि तितकीच महत्वपूर्ण या ठिकाणी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते राज नारगड आणि संदीप पाटील याच्या माध्यमातून. यावेळी थोडासा कचा पंच निर्णय देतील कारण डॉट बॉल. पंच डॉट बॉल ना. डॉट बॉल आणि अर्थातच निश्चितच या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे, बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे न्याय हक्कासाठी निश्चितच कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय किरणजी शिगवण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय किरणजी शिगवण साहेबांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वैजनाथ मित्रमंडळ वसई यांच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत अर्थातच त्यांचे विश्वास विनोद काईनकर या ठिकाणी त्यांची उपस्थिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि अर्थातच स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रोहिदास जाधव यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी रोहिदास जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. धाव संख्या झाली 54 आणि 55 धावांची या ठिकाणी गरज आहे. तदनंतर लहू आमरे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि एक गोड व्यक्तिमत्व मित्रांनो या व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतोय. निश्चितच एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच कटिबद्ध असणारं हे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय किरणजी शिगवण साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर असणार व्हावं. मंडळाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांच्या समवेत अर्थातच विनोद काईनकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय जयंतभाई नारकर आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं. आणि त्यांच्यासमोर प्रशांत राजपूत आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. एक गोड व्यक्तिमत्व अर्थातच या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणारं हे व्यक्तिमत्व, त्यांच्या प्रश्नांना या ठिकाणी झटणारं हे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती किरणजी शिगवण साहेबांचं या ठिकाणी मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित या ठिकाणी स्वागत केलं जातोय. निश्चितच जयंतभाई नारकर आणि प्रशांत राजपूत यांच्या शुभास्ते त्यांचं मनपूर्वक स्वागत. तदनंतर विनोदजी काईनकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी जयंत नारकर आपल्याला विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. चला मॅच चालू करायचं आहे. अंकित सकपाळ यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. अंकित सकपाळ. त्यानंतर राजा पाटील एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांची ख्याती आहे, एक गोड व्यक्तिमत्व आणि जावळी ग्रामपंचायतीचे एक झुंजार असं नेतृत्व राजाभाई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. जयंतभाई नारकर यांच्या शुभास्ते आणि योगेश पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्माननीय राजाभाई पाटील माजी उपसरपंच जावळी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत केलं जातोय. सामना लगेचच चालू करायचा आहे की जिथे या ठिकाणी आपण बघितलं तर समीकरण आहे 30 चेंडू आणि 55 धावांचं, म्हणजे 11च्या सरासरी या ठिकाणी वाटचाल करायची आहे. मी तर म्हणेन अंकित सकपाळ आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल. निश्चितच
मित्रांनो, जेव्हा जेव्हा या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी एकाच व्यक्तीचं नाव या ठिकाणी आठवलं जातं, ते म्हणजे जोमाभाई दरोडा. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. जोमा पारधी या ठिकाणी त्यांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर एकाच या ठिकाणी व्यक्तीचं नाव आठवलं जातं आणि ते म्हणजे आमचे जोमाभाई पारधी. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. मैदानाकडे आपण वळणार आहोत, जिथे रणसंग्राम चालू आहे, क्रिकेटचं महायुद्ध चालू आहे, द्वंद्व चालू आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. 30 चेंडू विजयासाठी 55 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 11 ची सरासरी गाठणं या ठिकाणी आवश्यक आहे बोराई 11 संघाला. पहिला चेंडू, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि क्या बात आहे, पहिली विकेट, पहिली या ठिकाणी विकेट बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतोय. बोराई 11 या संघाला थोडासा आधार बसतोय. सुमित जाधव याने पकडलेला झेल पूर्णपणे तारडहाट ठरतोय वैजनाथ वॉरियर संघाला. डीजे प्रियेश याचा या ठिकाणी विकेट मिळवलाय. 12वा खेळाडू बोराई 11 संघ. अंकित सकपाळ यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. बोराई 11 संघ 12वा खेळाडू योगेश, नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती राज चौधरी यांनी या ठिकाणी सिद्ध केले स्वतःला. आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. कारण फलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी झाला होता राज चौधरी. मात्र आपण बघितलं तर यावेळी मात्र गोलंदाजीतून आपल्या संघाला एक चांगले योगदान देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. राज चौधरी आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, बॅटची एज घेत सरळ चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा येतोय वन बाउन्स, प्रेक्षणीय दर्जेदार चौकार. सुंदर गीत मित्रांनो आपल्याला ऐकायला मिळालं. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाईचा शिवबा झाला. आणि यावेळी मात्र येतोय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 4 धावा, या 4 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. डीजे या चौकारानं पूर्णपणे या ठिकाणी सुस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय मित्र म्हणून बोराई 11 संघ. पहिल्या चेंडू ते विकेट गेल्यानंतर आपण बघितलं तर योगेश यांना केलेली फलंदाजी थोडीशी पोषक ठरतीये आणि कुठेतरी आपण बघितलं तर राज चौधरी याच्यावरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर संघ जाऊन पोहोचतोय 1-8 या धावसंख्येवरती. आता मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये या ठिकाणी टाकलेला चेंडू, यावेळी पुन्हा एकदा चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतीये. या चौकाराच्या हॅट्रिकने संघ जाऊन पोहोचतोय 1-12 या धावसंख्येवर. निश्चितच यावेळी मात्र विचार करण्यास भाग पाडला या फलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की हा राज चौधरी या ठिकाणी हबी ठरेल का या फलंदाजांवरती, परंतु आपण बघितलं तर या फलंदाजांना कुठेतरी आपला नावाचा दबदबा, आपल्या नावाची छाप या ठिकाणी सोडली आहे योगेश या फलंदाजानं. जास्त वेळ घ्यायचा नाहीये, विनंती आहे. डू ऑर डाय अशी असलेली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये.
यावेळी बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आणि आता ज्या विकेट साठी जाळा आखला होतो तो विकेट मात्र या ठिकाणी मिळवतोय राज चौधरी. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. एक तेरा तो एक मेरा अशी ही परिस्थिती पाहायला मिळतीये. ग्रामपंचायत सदस्य धर्मा केवारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. मैदानाकडे आपण वळणार आहोत. 55 धावा या ठिकाणी गोळा करायची आहेत. आता त्यात बोरा 11 संघाला आणि 55 धावा डिफेन्स करायचे आहेत वैजनाथ वॉरियर्स संघाला. पहिलं 38 सर्कलचं हे रिस्ट्रिक्शनचं षटक आहे. त्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट संपादन केल्यात. मात्र बोरा 11 संघानं सुद्धा या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावांची एक बहारदार खेळी केली. मात्र आता राज चौधरी आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मोठी अपील मध्ये या ठिकाणी उत्साह जास्त पण विश्वास कमी. अर्थातच यावेळी नॉट आउट डिक्लेअर केलं जातोय. आपण बघतोय 3 चौकार आले, 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. मात्र हा षटक आपण बघितलं तर तब्बल दोन्ही संघांच्या बाजूने तितक्याच महत्वपूर्ण ठरलं गेलं. ज्या ठिकाणी 11 धावांची सरासरी गाठणं अपेक्षित होतं, धावा झाल्यात 12. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत. आपण बघितलं तर 24 आणि विजयासाठी 43 धावांची गरज. 2 बाद 12 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जर चौकारांची हॅट्रिक आपण बघितली काका तर 5 चौकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5वी हॅट्रिक मागाशी योगेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एकत्र येणं ही सुरुवात आहे मित्रांनो. एकत्र राहणं ही प्रगती आहे. एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत या ठिकाणी मी करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आर्थिक सहकार्य केलं, कृपया जास्त वेळ घ्यायचा नाहीये बघा मैदानामध्ये. यावेळी आपण बघतोय एक चांगली स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीला निश्चितपणानं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतेय. गेल्या वर्षी सुद्धा काका या ठिकाणी वर्ष पंचकृषी प्रीमियर लीगचं आयोजन तितक्याच दिमागदार पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं होतं. अर्थात जय भवानी जावळी, भरत कदम असतील, शरद जाधव असतील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला गेल्या वर्षी लॅबगडच्या मैदानावरती तितक्याच दिमागदार पद्धतीने पाहायला मिळाली आणि या वर्षी वैजनाथ मित्रमंडळ वर्षे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज सुभाष शिंदे या ठिकाणी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. बॅटची एज घेत अर्थातच आपण बघितलं तर टपली देण्याचा प्रयत्न. रमेश पवार वरसेपाडा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. सुभाष शिंदे या ठिकाणी वय वर्ष 51 या ठिकाणी चालू आहे, परंतु 20व्या वर्षातील खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. आणि या ठिकाणी जुना इतिहास जर काढला तर सुभाष शिंदे यांचं नावाचं अस्त्र या ठिकाणी वैजनाथ वर्षे संघाचं असतं आणि तशीच काहीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा. पहिलं षटक दोन्ही संघाच्या बाजूने या ठिकाणी झुकला होतं. मात्र यावेळी सुभाष शिंदे पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकतोय आणि आपल्या संघाला कशा पद्धतीने योगदान द्यायचं याचं जिवंत उदाहरण या मैदानामध्ये दाखवून देतोय. आज 76वा प्रजासत्ताक दिन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण देशामध्ये हा प्रजासत्ताक दिन तितक्याच उत्साहाने या ठिकाणी साजरा केला जातोय. यावेळी साजरा करण्याचा जोश कोणाला मिळेल या 2 संघांमधून ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप पूर्णतः चुकीची ठरली जाते आणि गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेसाठी पलटवार होईल का? मात्र आपण बघितलं तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. या 2 धावांच्या स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला वाढताना पाहायला मिळतील की जिथे पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत आल्या 2 धावा आणि संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर रोमहर्षक आणि चित्तथरारक मॅचेस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. बॅटची एज घेतली आहे त्या ठिकाणी सुंदर प्रयत्न निश्चितपणाने या क्षेत्ररक्षकाने केला होता सुमित यांना. मात्र या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचला नाही, परंतु प्रयत्नांती परमेश्वर मित्रांनो आपण नेहमीच म्हणतो प्रयत्न करा, निश्चितच ईश्वर आपल्याला फळ निश्चितच देत असतो. एका धावेने दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत आणि संघ जाऊन पोहोचतोय 55 धावांना प्रत्युत्तर देत असताना 2 बाद 15. यावेळी शांत ठेवलंय सुभाष शिंदे यानं या दोन्ही फलंदाजांना.
यावेळी क्या बात आहे, उसळी घेणारा चेंडू, बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. सरळ फलंदाला चकवा देत सरळ यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू विसावला गेला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. संघाची धावसंख्या स्थिरावतीये 15 या धावसंख्येवरती. आता मात्र बिगिट केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल, मात्र क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. यावेळी आलाय हा प्रेक्षणीय दर्जेदार माहिती हिट षटकार. यावेळी आपण बघतोय थोडासा हवी ठरला होता सुभाष शिंदे अर्थात फलंदाजांवरती, मात्र आपण बघितलं तर या ठिकाणी उत्तम चोरगे एक जखमी शेर आहे, त्या जखमी वाघाला कुठपर्यंत तुम्ही शांत ठेवाल, त्यामुळे येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला गेला आणि या षटकानं धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. संघ जाऊन पोहोचलाय 21 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच आपण बघितलं तर अजूनही सामन्यातले चेंडू बाकी आहेत 18 आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 34 धावा होतील का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, आपण नेहमीच म्हणत असतो की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, तो जिद्द या ठिकाणी दोन्ही संघांना कायम ठेवावा लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान, आपलं या ठिकाणी अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर कुठेतरी हा संघ हा सामना दोन्ही संघांना या ठिकाणी विजय करावा लागेल. सुयोग वारके फुलटॉस चेंडू आमंत्रण दिलं होतं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा येतोय प्रेक्षणीय दर्जेदार माहिती हिट षटकार. यावेळी संघाची धावसंख्या निश्चितपणानं वाढेल. संघ जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. बोहरा 11 संघ निश्चितच या ठिकाणी जिद्द आहे, त्या जिद्दीचा या ठिकाणी सामना करतोय. दोन्ही फलंदाज आपण बघतोय तर या ठिकाणी स्ट्रायकर फलंदाज सचिन आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज उत्तम चोरगे एक चांगली फलंदाजी करतायत. पहिली विकेट या ठिकाणी गेली होती 0 या धावसंख्येवरती, दुसरी विकेट गेली होती 12 या धावसंख्येवरती आणि आता मात्र एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळतीये सचिन आणि उत्तम या फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळी मोठी अपील करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धाव नाही, कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिरावेल. अर्थातच आपण बघितलं तर 27 या धावसंख्येवरती. निश्चितच पहिल्या दिवशी जो चांदीचा ब्रेसलेट या ठिकाणी पडला होता प्रेम याचा नैतिक याचा, तो त्या ठिकाणी भेटलेला आहे. बघा आपलाच आहे का. यावेळी लोवर फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, तुदा अशी परिस्थिती पाहायला मिळतीये, मात्र सुयोग वारकेनं केलेलं कमबॅक कुठेतरी आपल्या संघासाठी पोषक ठरला जातोय. चांगलं कमबॅक केलंय मित्र म्हणे सुयोग वारके गोलंदाजानं आणि या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी चांगले योगदान देतोय. संघ स्थिरावतोय अर्थातच 27 या धावसंख्येवरती. अजूनही सामन्यातले चेंडू बरेचसे बाकी आहेत. सामना तितकाच महत्वपूर्ण आहे मित्रांनो. अजूनही 28 धावा गोळा करायच्या आहेत, 27 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणानं हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगेल यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. 15 चेंडू आणि 28 धावांचे या ठिकाणी समीकरण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर या ठिकाणी चित्तथरारक मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळतीये. सुयोग वारके यावेळी काय सांगावं, या गोलंदाजचं कौतुक करावं. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी षटकार आल्यानंतर येणारा बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले गेले आणि आपल्या संघाला या ठिकाणी चांगलं योगदान देतोय आणि चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मी विनंती करेन जय हनुमान वॉरियर्स, तदनंतर स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघ आणि या दोन संघांमधून एखादा प्रतिनिधी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. जय हनुमान वॉरियर्स, स्वर्गीय दत्ता पाटील 11 आणि या ठिकाणी या दोन संघांमधून प्रतिनिधी
यावेळी ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू आलवेड या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फील्ड करतोय, मात्र 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाहीत. या 2 धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. 29 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही सामन्यातले चेंडू बाकी आहेत 13 आणि विजयासाठी 26 धाव्यांची गरज. 13 चेंडू 26 धावा या ठिकाणी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना या ठिकाणी रंगणार आहे. आपण बघतो सुयोग वारकेने चांगला कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर फलंदाजांचा या ठिकाणी आत्मविश्वास वाढला होता, मात्र केलेला कमबॅक पूर्णतः पोषक ठरतोय. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मोठी अपील. एक धाव या ठिकाणी रोखू शकत नाहीत. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी निश्चितच वाढली जाईल. संघाची धावसंख्या झाली 30. आता सामन्यातले बाकी चेंडू आहेत 12, म्हणजे 2 षटक पूर्णतः बाकी आहेत आणि विजयासाठी धावा पाहिजेत 25. 12 चेंडू 25 धावा होतील का? कोण जिंकणार, कोण पराभूत होणार हे येणारी वेळ मित्रांनो या ठिकाणी सांगणार आहे. जय वॉरियर्स आणि स्वर्गीय दत्ता पाटील 11 दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये एकच प्रतिनिधी यायचं आहे. लक्षात घ्या, कर्णधार म्हणून आपण यायचं आहे. या ठिकाणी एटीएम खुला झालाय वैजनाथ वॉरियर्स संघासाठी. जर हा सामना या ठिकाणी जिंकला तर दिलीप जामुग्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय राजा पाटील यांचं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पंच जो काही निर्णय देतील या ठिकाणी बघा पंच जो काही निर्णय देतील, कारण बरोबर आहे थोडसा चेंडू डॉट आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आणि अर्थातच ज्या व्यक्तीचा आपण मित्रांनो या ठिकाणी 3 दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो तो व्यक्तिमत्व आता आपल्या भेटीला येणार आहे. अर्थातच या रायगड जिल्ह्याचा एक गोड आवाज आपल्या भेटीला येईल. अर्थातच आपला सर्वांचा लाडका केतन पाटील याचं या मैदानावरती आगमन झालंय. निश्चितच त्याचं स्वागत या मैदानावरती होणार आहे. मित्रांनो निश्चितच आज 26 जानेवारीचं वैजनाथ वॉरियर जिंकली तर या ठिकाणी भिवा मोरे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस जमा आहे. 26 जानेवारी अर्थातच भारताचा चला या ठिकाणी जास्त कोणी इथे जमा व्हायचा नाहीये. जास्त कोणी इथे चला चला पंच निर्णय देतील. पंच काय निर्णय
चला बॉल खाली पडलेला आहे आणि अर्थातच चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. एक धाव या ठिकाणी काउंट होईल. मॅच सुरू करायचंय. चला मॅच सुरू करायचंय. विनंती असेल की लगेचच मॅच चालू करायचंय. एक धाव या ठिकाणी काउंट होईल. संघाची धावसंख्या 30 आणि 12 चेंडू आणि विजयासाठी या ठिकाणी धावा गोळा करायच्या 25, ज्याची 3 दिवसापासून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही वाट बघत होतो. या रायगड जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे, या विभागावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि या मंडळांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, अर्थातच सन्माननीय केतनभाई पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतोय. विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय आणि अर्थातच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतोय. केतनभाई पाटील, आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि अर्थातच गेले 3 दिवस आपली वाट आवर्जून या ठिकाणी बघतोय आणि खऱ्या अर्थानं आज आजच्या दिवसामध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनपूर्वक स्वागत करतोय. डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच झाल्यानंतर आपण त्याचं या ठिकाणी स्वागत करणार आहोतच. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर 2 षटकांमध्ये 25 धावांची या ठिकाणी गरज आहे. डू ऑर डाय अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या डू ऑर डाय च्या परिस्थितीमध्ये वैजनाथ वॉरियर्स संघ आणि अर्थातच भोरा 11 संघ विजय संघ या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये वाटचाल झालेला आहे. याच्यानंतर टॉस सुद्धा करून घ्यायचं इथे लगेच. जयनुमान वॉरियर्स आणि स्वर्गीय दत्तापाटील 11 2 षटकांचा मॅच असेल तो 2 षटकांचा मॅच या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. चला मॅच कडे आपण वळणार आहोत. एक क्रिकेटचा चांगला रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू विजयासाठी 25 धावांची या ठिकाणी गरज आहे. राज चौधरी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज आहे. यावेळी मोठी अपील खेळली जाते, मात्र आपण बघितलं तर एक धाव रोखू शकत नाहीत. एका धावेने दोन्ही फलंदाज आपली स्ट्राईक रोटेट करतात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 31 या धावसंख्येवरती. समीकरण या ठिकाणी बदललं जातोय. तिथं समीकरण आता येऊन ठेपलंय 11 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांचं. दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुमची शान आहे. द्या सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुमची शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुमचा प्राण आहे, जोपर्यंत तुमचा प्राण आहे. यावेळी बॉलर बॅकडो फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बंडा प्रेक्षक. यावेळी 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा येतोय. प्रेक्षणीय दर्जेदार 1 बाउन्स चौकार. या ठिकाणी या चौकारांना धावसंख्या चांगला आकार येतोय. अर्थात धावसंख्या होतीये 35. 10 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. यावेळी आता आपण बघतोय सोपाचा झेल या ठिकाणी सुटला जातोय आणि सोडलेला झेल आपल्या संघाला या ठिकाणी कर्दनकाळ ठरेल का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. हा सोडलेला झेल कुठेतरी आपल्या संघाला या स्पर्धेतून बाहेर घालवेल का ते पाहणं येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे. मात्र हा चौकार आलाय उत्तम सुरगेच्या बॅट मधून. या चौकारानं संघ आगेकूच करतोय. 55 धावांना या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना 39 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थातच अजूनही सामन्यातले बाकी आहेत 9 चेंडू आणि 16 धावांची या ठिकाणी गरज आपल्याला पाहायला मिळतीये. 9 चेंडू 16 धावा. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सांगणार आहे. परंतु सामने मात्र चित्तथरारक आपल्याला पाहायला मिळतात. राज चौधरी आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. आता मात्र या ठिकाणी बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळी उत्तम चोरगेला वारंवार जीवदान दिला जातोय. जीवदान दिला जातो या ठिकाणी या झुंजार अशा फलंदाजाला आणि दिलेला जीवदान या ठिकाणी निश्चितपणाने आपल्या संघाला कर्दनकाळ ठरू शकतं. कारण उत्तम सारखा फलंदाज या ठिकाणी आपण बघितलं तर चौकणी षटकांची आतषबाजी या सामन्यामध्ये आतापर्यंत करतोय आणि त्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान देणं म्हणजे कुठेतरी आपल्या संघाला या ठिकाणी वाईट परिस्थितीमध्ये घेऊन जाण्यासारखंच आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 40. आता 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. अजूनही सामना 2 संघाच्या बाजूने तितकाच महत्वाचा आहे. डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. विजयी संघ हा या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवेल, पराभूत संघ या स्पर्धेमधून बाहेर जाईल. त्याच्यामुळे दोन्ही संघांना मॅच तितकाच महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. राज आता मात्र क्या बात आहे. त्रिफळाचीत फलंदाज पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू. फलंदाजाला काहीच समजलं नाही. क्लीन बोर्ड. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. डीजे
हॅलो हॅलो निश्चितच हिंदू स्वराज्य संघ आणि त्यांच्या माध्यमातून किरणजी शिगवण नेहमीच आपल्या हिंदुत्वाचं काम या संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी करत असतात आणि त्यांच्याकडून या मंडळासाठी या ठिकाणी 2,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आम्हाला देणगी आलेली आहे. त्याबद्दल आपलं मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतोय. आणि खरोखरच प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणारं हे गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यातून ते रजा घेत आहेत, मात्र एक चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सामन्याला लगेच चालू करायचं आहे. आपण बघतोय 7 चेंडू या निर्णायक सामन्यातले बाकी असतील आणि 15 धावांची या ठिकाणी गरज असेल. सामना लगेच चालू करायचा आहे. अतिशय चित्तथरारक मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अर्थातच आज भारत देशाचा 76वा या ठिकाणी प्रजासत्ताक दिन तितक्याच उत्साहात आणि तितक्याच या ठिकाणी आनंदाने आणि दिमागदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय, साजरा केला जातोय आणि आनंद या ठिकाणी साजरा केला जातोय. उत्सव 3 रंगांचा आभाळी सजला आज सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला आणि अर्थातच सर्वच वीरांना या ठिकाणी मी मानवंदना देतोय, त्यांना नतमस्तक होतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण बघतोय ही स्पर्धा तितकीच दिमागदार पद्धतीने रक्ताना पाहायला मिळते. 7 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. नवीन फलंदाज या ठिकाणी ओके या ठिकाणी स्ट्रायकर फलंदाज मयूर पाटील याच्या वरती जबाबदारी स्वीकारली जाते. आपण बघतोय जिथे धावा पाहिजे होत्या 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण होतं, मात्र या षटकामध्ये या ठिकाणी 10 धावा आल्या होत्या. आपण बघितलं तर आता सामन्यातले चेंडू बाकी आहेत 7 आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या म्हणजे 15. 7 चेंडू 15 धावांचं समीकरण. मित्रांनो, कोण जिंकेल कोण पराभूत होईल ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. यावेळी आपण बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकच धाव आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 41. आता सामन्यातले निर्णायक चेंडू बाकी आहेत 6 आणि विजयासाठी धावा पाहिजेत 14. 6 चेंडू 14 धावा असं समीकरण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी योगदान दिलंय त्यांचं निश्चितपणानं या ठिकाणी नावं वाचली जातील आणि दिलेल्या योगदानाचा या ठिकाणी निश्चितपणानं उल्लेख केला जाईल. 6 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ मित्रांनो या ठिकाणी सांगणार आहे. डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचा आणि अंतिम षटक अर्थातच सुमित जाधव या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज असेल. अर्थातच एक सुंदर अशी गोलंदाजी करणारा एक गुणवंत खेळाडू आहे. प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस एटीएम खुलं झालंय. अर्थातच त्यांचे वडील लाल्या जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित स्ट्रायकर फलंदाज मयूर पाटील आणि आपण जर का बघितलं तर उजव्या डावे जो हात आहे त्याचा तर त्याला त्या हाताची बोटं नाहीये, त्याच्यामुळे निश्चितपणे उजव्या हाताने त्या ठिकाणी तो खेळी करतोय. सहा चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. यावेळी मात्र वाईट बॉल असेल. पंचांनी निर्णय दिलाय. निश्चितच या ठिकाणी बाउन्सर बॉल या ठिकाणी थोडासा यष्टीच्या बराचसा बाहेर होता आणि या वेळी पनिशमेंट दिली जाते. आता मात्र समीकरण येऊन ठेपले 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांचं. एक एक चेंडू मागे या ठिकाणी या सामन्याचा समीकरण बदलत असतं आणि एक एक चेंडू या ठिकाणी कुठेतरी प्रेक्षकांचा श्वास संघ मालकांचा श्वास या ठिकाणी रोखून धरत आहे. यावेळी बॅटची एज घेतली आहे. सरळ चेंडू डीप फाईन क्षेत्रामध्ये भिरकावला जातोय. हा येतोय चौकार आलाय. 1 बाउन्स 4 धावा. डीजे सुंदर गीत मित्रांनो आपण ऐकलात. स्पर्धा म्हणजे यश अपयश नव्हे. स्पर्धा म्हणजे यश आणि अपयश नव्हे तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द. आणि ती जिद्द या ठिकाणी गुरात बाळगून गोलंदाजी करावी लागेल मित्र म्हणेन सुमित या गोलंदाजाला. कारण सामन्यातले चेंडू बाकी आहेत 5 आणि विजयासाठी धावा पाहिजेत 9.
डू ऑर डाय अशी परिस्थितीत असलेली मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने चित्तथरारक मॅचेस कालच्या सत्रापासून आपण बघतोय। या सामन्यामध्ये काका आपण बघितलं तर 2 अर्धशतकांची खेळी सुद्धा झालेली आहे। अमर जाधव असेल, मयूर पाटील असेल यांनी साकारलेली खेळी आपल्या संघासाठी थोडीशी पोषक पद्धतीने ठरली जाते। 5 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज। यावेळी मोठी अपील केली जाते। अपील मध्ये विश्वास जास्त, उत्साह जास्त पण विश्वास कमी। यावेळी आपण बघतोय 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतात, समीकरण बदलला जातोय। 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांचं। 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू। कोण जिंकणार, कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे। परंतु प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी समीकरण बदलला जातोय आणि खऱ्या अर्थानं हा सामना तितकाच या ठिकाणी चित्तथरारक परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सुमित यावेळी विकेट केलाय, क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक, सरळ चेंडू आलाय, हा येतोय बिग 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 षटकार। या षटकारांना कुठेतरी या ठिकाणी धावसंख्येला आकार येण्याचा प्रयत्न होतोय। विजयाच्या नजीक जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 53। 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे। असाच काहीसा मॅच या ठिकाणी कालच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता भोरा 11 संघाच्या वतीनं। मात्र तो मॅच या ठिकाणी पराभूत झाला होता। मात्र आता उत्तम चोरगे त्या ठिकाणी उत्तम चोरगेला दिलेला जीवदान आणि त्या जीवदानाचा घेतलेला या ठिकाणी पुरेपूर फायदा। यावेळी मात्र आपण बघतोय काय होतोय क्रिकेटमध्ये। क्रिकेट म्हटलं की या ठिकाणी सरडा जसं रंग बदलतो ना मित्रांनो, तसा क्रिकेट खेळ या ठिकाणी रंग बदलत असतो। एक तेरी तो एक मेरी अशी परिस्थिती चालू असलेली मॅच, तितकीच चित्तथरारक मॅच। कारण काल सुद्धा आपण बघितलं 6 चेंडूमध्ये 4 धावा पाहिजे होत्या भोरा 11 संघाला आणि तो षटक या ठिकाणी पूर्णतः निर्धाव टाकला गेला होता अपोजिट टीमनं। त्यामुळे निश्चितपणानं 2 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज। यावेळी आपण बघतोय झेल होईल का, मात्र झेल या ठिकाणी सुटला जातोय। दिलेला जीवदान पूर्णपणे या ठिकाणी कर्दनकाळ ठरतोय। उत्तम चोरगे याला 3 जीवदान त्या ठिकाणी दिले गेले आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय उत्तम चोरगे यानं आणि आता मात्र सामन्यात येऊन ठेपलाय 1 चेंडू आणि 1 धाव। सुपर ओव्हर होईल का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे। बघा मित्रांनो, 1 चेंडू आणि 1 धाव, कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे। दोन या ठिकाणी क्षेत्ररक्षक निश्चितच सर्कलच्या बाहेर असतील। एक चेंडू आणि 1 धावांची गरज। स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल। उत्तम चुरगे याला दिलेला जीवदान कर्दनकाळ ठरलाय वैजनाथ वॉरियर संघासाठी। सामना शेवटच्या चेंडू पर्यंत या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतोय। 1 चेंडू आणि 1 धावांची या ठिकाणी गरज आहे। कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ सांगणार आहे। श्वास रोखून धरलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष मैदानाकडे आहे, मैदानाकडे वळूया। सुमित यावेळी आपण बघतोय झेल होईल का, मात्र या ठिकाणी अर्थातच विजयी ठरलाय भोरा 11 संघ। विजयी संघाने तितका ताकदीचा खेळ या ठिकाणी करून दाखवला, मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला सामना या ठिकाणी चित्तथरारक परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं वैजनाथ वॉरियर संघाचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल। या ठिकाणी अर्थातच आमच्या विनंतीला मान देऊन खास आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आतुर होतो, या ठिकाणी केतनभाई पाटील यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली आहे। योगेश पाटील आपल्याला विनंती करतो की केतनभाईंचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि YouTube कॅमेराला विनंती असेल की या ठिकाणी
हे क्षणचित्र कैद करायचं आहे. केतन पाटील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांची संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ख्याती आहे, असा एक आमचा आवडता, सगळ्यांचाच आवडता या ठिकाणी केतन पाटील. जो पाठीमागे बॉल गेलाय तो आणायचा आहे. आपण बघतो केतन पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होईल आणि अर्थातच पुढचा आवाज या ठिकाणी असेल केतन पाटील यांचा.